नमस्कार फ्रेंड. जसं मागील क्लासमध्ये आपण जे चॅप्टर स्टार्ट केलं आहे ग्रॅव्हिटेशन, त्यामध्ये आपण 2 टॉपिक कंप्लीट केलेले आहेत. तर त्या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघितलं, नंतर सेकंड क्लासमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन अँड ग्रॅव्हिटी यामधला थोडा मायन्यूट फरक बघितला. तर आपल्याला आजचा नवीन नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करायचा आहे. तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी 9 क्लासमधून 10वीमध्ये गेले त्यांच्यासाठी आपण सिरीज चालू केलेली आहे सायन्स, स्पेशली फॉर 10 क्लास स्टुडंट. मग ते मराठी मीडियमचे विद्यार्थी असो की इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असो, सर्वांना याचा फायदा होणार आहे. तर याच्यामध्ये आता बघा, सर्वांना सुट्ट्यांमध्ये काय झालेलं आहे, बरेच दिवस झाले विद्यार्थी आणि शिक्षकांचा जो कॉन्टॅक्ट आहे तो बंद झालेला आहे. म्हणजे काय, तर विद्यार्थी आता अभ्यास करण्याची जी सवय आहे, बरेचशा विद्यार्थ्यांची जी सवय आता मोडली असेल किंवा मग काही जणांना ती सवयच नसेल आता अभ्यास करायची. हळूहळू काय करायचं, तर आपल्याला रोज 1 तास अर्धा तास जे होईल ते थोडं आपला अभ्यासाचा वेळ वाढवायचा किंवा ॲटलिस्ट अभ्यास करायला सुरुवात करायची. आता काही जे आपले सेकंड पार्टमधले जे लेक्चर येतील त्यामधले तर मॅक्झिमम 50 ते 60% तुम्हाला डायग्रामच काढावं लागेल. मग त्या डायग्राममध्ये मी तुम्हाला एक्स्ट्रा वर्क सांगत जाईल करायला वगैरे. तर तोपर्यंत जरा नेक्स्ट 1 महिन्यानंतर जर आपण क्लास लाईव्ह घ्यायचाच प्रयत्न करू. जास्तीत जास्त आपल्या क्लासमधील किंवा तुमच्या वर्गामधील विद्यार्थ्यांना आपला क्लासबद्दल माहिती सांगा, त्यांना शेअर करा. चला तर मग आजचा पॉईंट आपण सुरू करत आहे. तर सुरुवातीला जो पॉईंट आपण बघितला त्यानंतर आज आपल्याला घ्यायचं आहे सर्क्युलर मोशन. छोटीशी डेफिनेशन आहे, पेपरमध्ये एखाद्या मार्क्सला तुम्हाला डेफिनेशन येऊन जाते. सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सुरुवातीला मोशन म्हणजे काय हे समजून घ्यायचं. मोशन म्हणजे काय, मूवमेंट. मोशन म्हणजे काय, मूवमेंट. कुठल्याही गोष्टीची गोष्टीची हालचाल होणे म्हणजे मूवमेंट, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, मी या ठिकाणाहून या ठिकाणी जात आहे, म्हणजे मी माझं काय केलं, प्लेस चेंज केलं, म्हणजे माझी काय झाली, मोशन. म्हणजे हालचाल होणे. कुठली पण वस्तू ज्याची हालचाल होते त्याला मोशन म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल, फॅन, आपल्या घरामधला फॅन काय होते, त्याची मोशन होते, बरोबर आहे. नंतर तुम्ही घरामध्ये बरेचसे एक्झाम्पल बघितले असाल, किंवा बाईक जे चालवतात बाईकचे पण काय होते, मोशन होते, बरोबर आहे. सायकलची काय होते, मोशन होते. मग त्याच मोशनचा एक प्रकार आहे, त्याला बघायचं आपल्याला सर्क्युलर मोशन. बरं, इथं सर्क्युलर मोशन का बरं बघायचं आपल्याला, कारण की आपलं चॅप्टर कुठलं आहे, ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनमध्ये काय येते, गुरुत्वाकर्षण, बरोबर आहे. गुरुत्वाकर्षणमध्ये काय येते, अर्थ संबंधित. मग अर्थ संबंधित काही मोशन आहेत त्या कशा असतात, सर्क्युलर मोशन. म्हणून आपल्याला इथं बघायचं आहे मोशन. 8 स्टँडर्डमध्ये स्पेशल चॅप्टर आहे मोशन. ते चॅप्टर तुम्ही अगोदरच्या क्लासमध्ये किंवा 8व्या वर्गात तुम्हाला शिकवलेलं असेल. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सिंपल. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, एखाद्या वस्तूभोवती वस्तू जी आहे ती सर्कल फॉर्ममध्ये फिरणे, म्हणजे गोलाकार फिरणे, त्याला सर्क्युलर मोशन म्हणतो सिंपल भाषेमध्ये. तर आता डेफिनेशन बघा. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. म्हणजे हा काय, सर्कलचा सर्कम्फरन्स आहे, याच्या भोवती काय होणे, ऑब्जेक्ट मोशन करणे, त्याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन. सिंपल आहे. जर पेपरमध्ये तुम्हाला 1 मार्कला किंवा 2 मार्कला जर डेफिनेशन आली, छोटीशी डायग्राम काढायची, सर्क्युलर मोशन ची डेफिनेशन लिहायची. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. ओके, हा झाला पॉईंट आपला क्लिअर, सर्क्युलर मोशन. नंतर नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स सिंपल आहे. जर तुम्हाला सर्क्युलर मोशन जर समजलं असेल तर सेंट्रीपिटल फोर्स तसंच समजून जाईल. आता फोर्स म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही ऑब्जेक्टला जोपर्यंत आपण फोर्स लावत नाही तोपर्यंत त्याचं काय होत नाही, मोशन होत नाही. सिंपल थिंग्स आहे. बरेचसे लहान मुलं टॉय खेळतात, बरोबर आहे. मग त्याला काय करतात, पुश करतात, फोर्स लावतात, तरच त्याची काय होते, मग मोशन होते. मग ज्या वेळेस फोर्स लावतो एखाद्या वस्तूला, आपण ज्यावेळेस बल लावतो त्याच वेळेस त्याची काय होते, मोशन होते. क्लिअर. मग ती कोणती फोर्स बघायचा आपल्याला, सेंट्रीपिटल फोर्स. आता सेंट्रीपिटल फोर्स, आता या शब्दामधलं डिवाइड करा. सेंटर म्हणजे मध्यभाग,
सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे सेंटरकडे या दिशेने ओढणारा फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स. फॉर एक्झाम्पल बघा, आता माझ्या हाती थ्रेड आहे, धागा आहे आणि त्याला दगड बांधलेला. आता मी जोरात फिरवत आहे, मग दगड काय करत आहे? सर्क्युलर मोशन. दगड काय करत आहे? सर्क्युलर मोशन. पण त्या दगडाला कोणी धरून ठेवलेला आहे? थ्रेडनी, धाग्याने. म्हणजे त्या दगडला जो फोर्स लागत आहे तो फोर्स कुठून लागत आहे? सेंटर पासून, मधल्या भागापासून. मग त्याला काय म्हणतो आपण? सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे एखाद्या वस्तूला सेंटर पासून फोर्स लागत असेल, सेंट्रीपिटल फोर्स. फॅनचं बघा, सेंटर पासून फोर्स लागतो, सेंट्रीपिटल फोर्स. मोशन फोर्स यासाठी बघायचे आहे कारण ग्रॅव्हिटेशन मध्ये समोर काही प्लॅनेट बद्दल माहिती बघायची आहे. बरोबर आहे. समोर आपल्याला आणखी छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट समजण्यासाठी छोट्या छोट्या डेफिनेशन आहेत. मग ही पण डेफिनेशन पेपरमध्ये येऊ शकते. सेंट्रीपिटल फोर्स, हे मोशन आणि फोर्स हे जर दोन तुम्हाला समजले, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली केपलर्स लॉ. हे तुम्हाला इझिली समजून जाईल. बरोबर आहे. मला सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय ते बघा पहिले. फर्स्ट हे तुम्हाला वर्डचं मिनिंग समजलं सिम्पल लँग्वेजमध्ये. सेंट्रीपिटल म्हणजे सेंटर पासून लागणारा फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स. फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट, एखाद्या वस्तूवर फोर्स अप्लाइड होणे. रिव्हॉल्विंग अराउंड विथ सर्कम ऑफ दी सर्कल, कुठं रिव्हॉल्व करते ते? सर्कम ऑफ दी सर्कल. दॅट फोर्स डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर. मग तो फोर्स कुठून लागला? सेंटर पासून. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? सेंट्रीपिटल फोर्स. असा फोर्स की जो वस्तूला सेंटर पासून लागतो, सेंट्रीपिटल फोर्स. बरोबर आहे. आणि तो ऑब्जेक्ट काय करतो? वर्तुळाकार गोल गोल फिरतो, सेंट्रीपिटल फोर्स. सिंपल. सर्क्युलर मोशन ज्याला समजलं त्याला सेंट्रीपिटल फोर्स मनाने समजून जाते. सर्क्युलर मोशन, ऑब्जेक्ट गोल गोल फिरणे, सर्क्युलर मोशन. मग या ऑब्जेक्टला काय झालं? या ऑब्जेक्टला फोर्स लागला. कुठून फोर्स लागला? सेंटर पासून, सेंट्रीपिटल फोर्स. क्लिअर. दोन कन्सेप्ट आपण बघितलेले आहेत, सिंपल कन्सेप्ट आहेत आणि उदाहरण लक्षात ठेवायचे. सेंट्रीपिटल फोर्स, सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. नंतर बघायचं आपल्याला केपलर्स लॉ. जर तुम्हाला सर्क्युलर मोशन, सेंट्रीपिटल फोर्स समजला असेल तर केपलर्स लॉ समजायला सिंपल जाईल. आता चला तर आपण केपलर्स लॉ बघू. केपलर्स लॉवर लॉंग क्वेश्चन येतो. ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये लॉंग क्वेश्चन कशामधून येतो? तर केपलर्स लॉमधून. मी तुम्हाला क्वेश्चन कशामधून येतो, लॉंग क्वेश्चन कशामधून येतो, शॉर्ट कशामधून येतो, मॅच द फॉलोइंग कशामधून येतात, फिलिंग द ब्लँक कशामध्ये येतात, हे पण थोडं सांगायला चालत आहे. बरोबर. कारण की आपल्याला काय करायचं आहे? तर अभ्यासाची सवय लावायची आहे. कारण की आपण बरेच दिवस झाला तर अभ्यास केलेला नाही. केपलर्स लॉ हे क्लिअर झालं आपलं. याच्या अगोदरचं झालेलं आपलं ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटी मधला डिफरन्स क्लिअर. सर्क्युलर मोशन क्लिअर झालं. विथ डायग्राम पण समजलं. सेंट्रीपिटल फोर्सची डेफिनेशन आहे, छोटीशी डेफिनेशन आहे. बरोबर आहे. नंतर बघायचे आपल्याला केपलर्स लॉ. मग केपलर्स त्या सायंटिस्टने लॉ दिले, नियम आहेत. मग हे किती याच्यामध्ये आहेत? 3 आहेत. केपलर्स फर्स्ट, केपलर सेकंड आणि केपलर थर्ड. पेपरमध्ये काय येऊ शकते? एक्सप्लेन दी केपलर्स फर्स्ट लॉ लिहिता आला पाहिजे. एक्सप्लेन दी केपलर्स सेकंड लॉ लिहिता आला पाहिजे. एक्सप्लेन दी केपलर थर्ड लॉ लिहिता आला पाहिजे. किंवा तुम्हाला असा पण येऊ शकते 3 लॉ, तिन्ही पण लॉ एक्सप्लेन करा. तिन्ही पण आले पाहिजे. सिंपल लॉ आहेत. जर या दोन कन्सेप्ट समजल्या तर हे लॉ समजतं. बरोबर आहे. आता केपलरचा फर्स्ट लॉ काय म्हणतो? बरं आहे. केपलरचा फर्स्ट लॉ काय म्हणतो पहिले समजून घ्यायचं की आपले जे प्लॅनेट आहेत ना, तर प्लॅनेट सनभोवती कोणत्या ऑर्बिटने फिरतात? तर इलेप्टिकल ऑर्बिटने फिरतात. याला म्हणतो आपण इलेप्टिकल. इलेप्टिकल म्हणजे असं अंडाकृती, त्याला आपण इलेप्टिकल म्हणतो. म्हणजे जे पण प्लॅनेट आहेत, इव्हन आपली अर्थ आहे, ते सनभोवती कशी फिरते? तर इलेप्टिकल फिरते. आणि याचा सर्व प्लॅनेटचा सेंटर कोणता आहे, फोकस कोणता आहे? तर सन आहे. हा झाला फर्स्ट लॉ. डेफिनेशन बघा. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज an ellipse with sun at the one foci. म्हणजे या सर्व प्लॅनेटचा कोण फोकस आहे? सन आहे. प्लॅनेट कसे फिरतात? इलिप्टिकल, त्याला इलिप्स म्हणतात. हा झाला सिंपल फर्स्ट लॉ. जर पेपरमध्ये क्वेश्चन आला केपलर्स फर्स्ट लॉ, छोटीशी डायग्राम काढायची, याला नाव द्यायचं सन, छोटासा प्लॅनेट काढायचा, प्लॅनेट नाव द्यायचं, अदरवाईज अर्थ नाव द्यायचं, आणि मग त्याच्या खाली काय लिहायची? तर डेफिनेशन लिहायची. डेफिनेशन काय लिहाल?
द ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट, म्हणजे प्लॅनेटचं ऑर्बिट कक्षा इज अन इलिप्स, ही कशी आहे, इलिप्स आहे, अंडाकृती आहे, विथ सन ॲट अ वन फोकाय, या सर्वांचा एक फोकस आहे, त्याला काय म्हणतो आपण, सन फोकाय, सिम्पल. मग हे कोणी कन्सेप्ट दिले, हे कोणी सांगितलं, केपलरने सांगितलं, म्हणून त्याला त्याचं नाव दिलं केपलर्स लॉ. तुम्ही जर सांगितलं तुमचं नाव आलं असतं. फर्स्ट क्लिअर. सेकंड बघायचं आहे, ज्याला हे समजलं त्याला हे समजलं, कारण ॲटोमॅटिकली हे एकामेकावर काय जॉईनिंग आहे, बरोबर आहे. केपलर फर्स्ट लॉ क्लिअर. चला बघा केपलर सेकंड लॉ, मी इथं नाव न लिहिता नंबर दिलेला आहे, बरोबर आहे. आता बघा केपलर सेकंड लॉ. आता केपलर सेकंड लॉ पहिले सिम्पल लँग्वेजमध्ये आपण समजून घेऊ, नंतर आपण डेफिनेशन बघू. ओके, तर बघा सेंटरला काय आहे, सन, सनच्या भोवती कोण रिव्हॉल्व करते, प्लॅनेट. क्लिअर झालं. मग आता सेकंड काय म्हणतो, समजा फॉर एक्झाम्पल आता प्लॅनेट या ठिकाणी आहे, बरोबर आहे, प्लॅनेट या ठिकाणी आहे. आता प्लॅनेट या ठिकाणी आहे, प्लॅनेटनी या ठिकाणी इथपर्यंत येण्यासाठी त्याला किती दिवस लागले, 10 दिवस लागले. म्हणजे हा झाला असा एरिया, म्हणजे आपण हा धरू एक गृहीत एरिया. 10 दिवसामध्ये प्लॅनेटने एवढा एरिया काय केला, कव्हर केला. मग प्लॅनेट फिरता फिरता काय आलं, या साईडला आलं. ओके, मग इथून एक लाईन टाकू आपण, बरोबर आहे. मग 10 दिवसामध्ये काय केलं, इथपर्यंत गेला, 10 डेज. ओके, नंतर काय केलं आपण, एरिया नंबर ए आणि एरिया नंबर बी हे दोन्ही एरिया काय केले, मेजर केले, आणि दोन्ही एरिया कसे भरले, सेम भरले, बरोबर आहे ना. टाइम सारखा, टाइम सारखा, एरिया पण सारखा, याला म्हणतो आपण केपलर सेकंड लॉ. किती सिंपल आहे. जरी हे इलेप्टिकल असलं ना, पर्टिक्युलर त्या टाइम पिरियडमध्ये जेवढा एरिया कव्हर करेल, तिथल्या कुठल्याही पोझिशनला तेवढ्याच टाइममध्ये तेवढाच एरिया कव्हर करेल, त्याला म्हणतो आपण सेकंड लॉ. सेकंड लॉ थोडा किचकट आहे, समजून घ्यायचा फक्त. डेफिनेशन बघा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स एरिया इज इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे काय, एक इक्वल इंटरवल टाइममध्ये सारखा एरिया कव्हर करतो, सेकंड लॉ. फर्स्ट लॉ काय म्हणतो, फर्स्ट लॉ काय म्हणतो, फर्स्ट लॉचं असं म्हणणं आहे की प्लॅनेट जे आहेत ते सन भोवती इलेप्टिकल फिरतात, अंडाकृती फिरतात. सेकंड लॉ काय म्हणतो की ज्या टाइममध्ये पर्टिक्युलर एरिया जर कव्हर केला असेल, त्याच टाइममध्ये जर दुसऱ्या याच्यामध्ये बघितलं आपण पोझिशनला, त्यामध्ये पण तेवढाच एरिया कव्हर करेल. हा झाला सेकंड लॉ. मग हा लॉ दिला कोणी, केपलर्सनी. मग कोणता लॉ आहे, सेकंड नंबरचा. मग याला काय म्हणू आपण, केपलर सेकंड लॉ. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ. ओके, मॅक्झिमम मध्ये आतापर्यंत पेपरमध्ये क्वेश्चन थोडे याच्यावरती जास्त आलेले आहेत. ओके, नंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला लास्ट थर्ड काय, लॉ कोणी दिला, केपलर्सनी. मग काय म्हणतो आपण, थर्ड लॉ ऑफ केपलर्स. थर्ड लॉ मध्ये काय, पिरियड स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया क्यूब. सिंपल. त्याचा एक काय छोटासा फॉर्म्युला आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी म्हणजे काय, टाइम, आर म्हणजे काय, एरिया. मग याला कसं लिहू शकतो आपण, फॉर एक्झाम्पल टी या साईडलाच ठेवला आणि आर या साईडला आणला, मग काय, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. के काय आहे, तर केपलर्स कॉन्स्टंट आहे. मग थर्ड लॉ मध्ये तुम्ही लिहू शकता टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. के म्हणजे काय लिहायचं, तर कॉन्स्टंट लिहायचा, संपलं. म्हणजे काय, पिरियड स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया क्यूब. थर्ड लॉ सिंपल. तिन्ही पण लॉ एकदम सिंपल आहे. एकदा क्लास बघायचा, नंतर काय करायचं, थोडं आठवण्याचा प्रयत्न करायचा, थर्ड मध्ये लिहून बघायचं. क्वेश्चन जर याच्यावर आला तर फर्स्ट डायग्राम काढायची, सिंपल, सन मधात द्यायचं इलेप्टिकल, क्वेश्चन डेफिनेशन लिहायचं. क्वेश्चन जर याच्यावर आला तर ही डायग्राम काढायची थर्ड क्वेश्चनला, आणि थर्ड लॉला डायग्राम काढायची गरजच नाही, सिंपल. हा झाला टोटल केपलर्स लॉ. महत्त्वाचा टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन मधला केपलर्स लॉ. ओके, चला तर मग आज आपण कंप्लीट केलं सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स, आणि नंतर पॉईंट कोणता कव्हर केला, तर केपलर्स लॉ.
याच्याविषयी काही क्वेश्चन असले तर क्वेश्चन सजेस्ट करा. नेक्स्ट चॅप्टरमधला सोमवारचा टॉपिक येणार आहे आपल्याला. सर ग्रॅव्हिटेशन हे चॅप्टर जे आहे ते 7 लेक्चरमध्ये कवर करायचं आहे. आज या ग्रॅव्हिटेशनवरचं आपलं 3rd लेक्चर आहे. ओके, आणखी नेक्स्ट 4 क्लासमध्ये कंप्लीट होईल किंवा इवन आपण त्याला 6 मध्ये पण संपवू शकतो. हां, डेली आपला एक क्लास येत जाईल. जर मॅक्झिमम विद्यार्थी बघत असतील तर आपण क्लासचा ड्युरेशन वाढवू, लॉंग करू आणि एका दिवसामध्ये 2-2, 3-3 क्लास घेऊ. बरोबर आहे. म्हणजे काय तर सायन्स पार्टमधले 10 चॅप्टर, ओके, आणि सायन्स पार्टमधले 10 चॅप्टर हे दोन्ही पण आपल्याला संपवायचे. हे संपल्यानंतर आपल्याला जॉग्राफी पण घ्यायचं आहे. बरोबर आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी कनेक्ट झाले तर आपण जॉग्राफी, हिस्ट्री हे पण घेऊ. आणखी एक दुसरे सर आपल्यासोबत जॉईन होतील, त्यांना मॅथ पण घ्यायला लागलो. हा डिपेंड आहे विद्यार्थ्यांवर. ओके, चला तर मग लवकरात लवकर भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.